नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 एप्रिल 2023 रोजी जो MPSC गट क व MPSC गट ब पूर्वपरीक्षेचा संयुक्त पेपर झाला होता. या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भानं जे 20 प्रश्न आले होते, या 20 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. जाहिरात 2023ची होती आणि हा जो पेपर आहे हा दोनही गटासाठी म्हणजे MPSC ग्रुप सी व MPSC ग्रुप बीचा कंबाईन प्रीचा पेपर होता. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौसेमी असेल आणि त्या वर्तुळाचा परिघ क्ष सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. इंग्लिशमध्ये पण बघूयात. इफ एरिया ऑफ सर्कल इज x स्क्वेअर मीटर अँड पेरिमीटर ऑफ करस्पॉन्डिंग सर्कल इज x सेंटीमीटर देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी रेडियस ऑफ सर्कल. काही नाही, प्रश्न अगदी कन्सेप्टवर जर सूत्र येत आहे तर उत्तर लगेच येणार. काय म्हणले, वर्तुळाचं क्षेत्रफळ. बघा, हा वर्तुळ आहे, याचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण घेऊ x, क्ष म्हणजे x, आणि त्याचा परिघ म्हणजे काय, हा सुद्धा काय आहे, एक्सच आहे. तर त्रिज्या काय असेल. मग आता बेसिक सूत्र आपल्याला वापरायचं आहे. काय आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परिघ. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, पाय आरचा वर्ग. ते काय म्हणले, परिघ आणि क्षेत्रफळ सारखंच आहे. मग परिघाचं सूत्र काय आहे, 2 पाय आर. बरोबर. आता काय करायचं आहे, तर यामध्ये सारखा असल्यामुळे आपल्याला फक्त आरची व्हॅल्यू काढायची आहे. बघा, सूत्रामध्ये दोन्ही बाजूचं काय कट होईल, पाय कट होईल, पाय कट होईल. पुढे पहा, 2 आरचा वर्ग म्हणजे काय, आर गुणेला आर. बरोबर. पुढे काय आहे, 2 आणि आर. आता बघा, हा आर कट झाला, हा आर कट झाला, आर बरोबर काय राहिलं, 2. झालं काम. अगदी सोपा प्रश्न होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आर म्हणजे रेडियस, म्हणजेच काय, त्रिज्या काय आहे, 2 सेमी. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता तोटा किती झाला, 60 रुपये. आपल्याला फक्त खरेदी किंमत विचारली आहे, बाकी काही नाही विचारलं. म्हणजे 2340 रुपयात 60 रुपये तोटा. मग जर आता हे 60 रुपये यात मिळवले तर किती झाले, 2400 रुपये. जर 2400 रुपयाला त्याने विकलं असतं तर तोटा नव्हता, नफा नव्हता. झालं. मग आता काय, तर एका शर्टची किंमत विचारली ना, सरळ 2400 भागीला 15. 15 एक 15, 15 एक 15. बरोबर. आता खाली राहिले बघा, 15 सकी आणि 0 160 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. बेसिक वर आधारित क्वेश्चन होता. पुढे आपल्याला सोडवा दिले सरळ 0.1 गुणेला 0.1 गुणेला 0.1 म्हणजे काही नाही, सरळ 0.1चा घन, 0.2 0.2 0.2 इथेही घन, 0.222 इथेही घन आणि इथेही घन. म्हणजे दिलेल्या ज्या 3 अंक आहेत त्यांचा जर घन केला आणि नंतर बेरीज करायची, मग पहा 1 1 1 यांचं घन काय होईल, 0.001. नंतर 0.02चा घन 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे, 8. त्या अगोदर 5 0. तसंच 0.2चा 8 आणि पुढे काय आहे 0.04चा 000064. मग सरळ आपण काय केलं, यांची बेरीज केली, 9 72. 00 कटले सगळे, 9/72 म्हणजेच 9 1 9. बरोबर. आता आपलं काय करायचं आहे, बघा 9 1 9 आणि 9 8 72, तिथं चुकून 4 झालं. मग आता 1/8 म्हणजे आपल्याला माहिती आहे किती, 12.5 म्हणजेच काय, 0.125 8वा हिस्सा. बरोबर, 100तला 8वा हिस्सा. बघा इथे चुकून 4 झालंय, इथे पाहिजे 1/8. 9 1 9 9 8 72. पुढे दिले आपल्याला 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. ओके. 7 वर्षापूर्वी
त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 या 6 या 7 असे होते. किती? 7 वर्षापूर्वी. बघा 7 वर्षापूर्वी ॲव्हरेज काय त्यांचं काय होतं गुणोत्तर? 4 या 6 या 7. तर आजचे वय किती? मग आता तुम्हाला 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? पर्याय पद्धतीनं विदिन अ सेकंद उत्तर काढता येईल. सगळ्या पर्यायातून जर 7-7 कट केले तर या संख्येने भाग जावे. एक पहिला पर्याय बघू. 20 मधून 7 गेले, खाली राहिले 13. 13ला 4ने भाग जातो का? नाही. पर्याय पहिला काटला. 22 मधून 7 गेले 15. 15ला 4ने भाग जात नाही. पर्याय दुसरा काटला. 19 मधून 7 गेले 12. 12ला भाग जातो का? जातो. म्हणजे पहिलं स्टेप बरोबर. 25 मधून 6 गेले, 25 मधून 7 गेले, 7 वर्ष मायनस करायचे ना, तर किती राहिले? 18. 18ला 6ने भाग जातो, जातो. आणि 28 मधून 7 गेले, खाली राहिले 21. 21ला 7ने भाग जातो, जातो. म्हणजे आपला पर्याय 3 हे आपलं उत्तर होणार आहे. 4 तरी पण ट्राय करून पहा. 7 गेले, खाली राहिले 10ला 4ने भाग जात नाही. म्हणजे 7 वर्षापूर्वी काय झालं प्रमाण? 4, 6 आणि 7 ना. वय किती होतं तेव्हा? 12, 18 आणि 21 या तिघांचं. मग आता आपण 3 भाग दिला. 4 त्रिक 6 त्रिक 7 त्रिक. बघा ओके. जर आजची बेरीज तुम्ही केली की 19 + 25 + 28 तर ती 72 येते. एका माणसाने बँकेकडून 10,12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? अगदी सोपं उदाहरण आहे. सूत्रात किमती टाका. आपलं सूत्र माहिती आहे, सरळ व्याज बरोबर. मग सरळ व्याज आपल्याला दिले किती? 5,400. सरळ व्याज बरोबर मुद्दल माहिती आहे नाही, x गुणेला दर 12%. आणि किती वर्षासाठी? मुदत 3. छेदात किती आहे? 100. आपलं सूत्र आहे ना, मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100. तर सरळ व्याज मिळतं. मग आता सरळ सरळ आपलं काटाकाटी करायची आहे. हे 100 इकडे जातील, हे 12 आणि 3 इकडे येतील. मग चला आपण काटाकाटी करून घेऊ. 5,400 x बरोबर गुणेला 100 छेदामध्ये 12 गुणेला 3 बरोबर. चला मग आता भाग द्या. 3 भाग देऊन 3 1 3, 3 1 3, खाली राहिले 2, 3 8 बरोबर आहे. वरती आले 18. मग आता परत भाग जातो. 6 2 12, 6 3 18, 2 1 2, इथं आले 50. आता हे 50 गुणेला हे 3 आणि हे 2 0, 5 3 15, 1 2 3 0, 15वर 3 0 म्हणजे रुपये 15,000. तर मुद्दल किती होती? 15,000 रुपये होती. पुढे बघूयात आपण. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? आता इथे परत एकदा काळजीपूर्वक तुम्हाला थीम समजून घ्यायची आहे की दरवर्षी म्हटले, कुठलंही सूत्र वापरायची गरज नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र पाठ करायची गरज नाही. सरळ सरळ आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे. पहिल्या वर्षीचा आपण पर्सेंटेज काढू. बघा 16,000 गुणेला 5%. सरळ सरळ 5% काढा. कुठेही सूत्र वापरायची गरज नाही. कुठलेही सूत्र आठवण ठेवायची गरज नाही. 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला. 16 1 16, 16 32, 16 5 80 आणि हा एक 0. पहिल्या वर्षी 800 रुपये किंमत कमी झाली. ओके. मग आता जे आपले दिलेली मूळ किंमत आहे 16,000, यातून पहिल्या वर्षी किती कमी झाली? 800. 800 रुपये वजा करा, खाली किती आले? 15,200. मग आता 15,200चे परत 5% काढा. 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला. ओके. आता 5 2 10 0 आणि 15 75 ते किती आले? 760. मग आता आलेली परत 5% 760 रुपये ही 15,200 मधून वजा करा. बघा 15,200 वजा 760 रुपये. 0ला 0, इथं झाले 10, 10तून 6 गेले, खाली आले 4, वरती आले होता 1, 11, 11तून 7 गेले 4, 5तून 1 गेला, खाली आले 4, 4, 14,440. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात
10% व 25%ने वाढवली तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली? सेम थीम वापरा. प्रवास भाडे माहीत नाही, प्रवास भाडे आपण घेतले 100, 100चे 20% वाढले. शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला. बरोबर. बघा किती आलं, 2 दोन्ही 20. पहिल्या वर्षी सरळ सरळ 20. दुसऱ्या वर्षी काय झालं, काय म्हणले, सलग 2 महिन्यात 10%. म्हणजे आता 120चे 10%, छेदामध्ये परत 100, शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला, शून्य काढला. ओके, किती आलं, 12. म्हणजे पहिले वाढलं 20, ओके, नंतर वाढलं 12. पहिल्यांदा किती वाढलं, 20, नंतर वाढलं 12. आता तिसऱ्यांदा काढायचे 25%. मग आता कितीचे 25%? 132चे 25%. 132 कुठून आले, लक्षात आले का? पहिल्या वर्षी 20 वाढले म्हणून 120, नंतर 12 वाढले म्हणून 132. आता परत सेम थीम, 25 1 25, 25 चोक 100, 4 1 4, 4 त्रिक 12. बरोबर आहे, 4 त्रिक 12. नंतर किती वाढलं, 33 रुपये. म्हणजे 33%. 3 आणि 2 5, 3 आणि 1 4 आणि 2 6, 65% वाढ झाली आहे. पहिल्या वेळेस झाली 20%, नंतर झाली 12%, नंतर झाली 33. म्हणजेच किती आला उत्तर, 65%. पर्याय क्रमांक 1. या प्रकारच्या उदाहरणामध्ये जेव्हा काहीही दिलेलं नसतं तेव्हा 100 रुपये ही मूळ अंक पकडून त्याचं 20%, नंतर परत 10%, नंतर 25% असं किती वेळा आपण काढू शकतो. सोडवा म्हणून दिलं आपल्याला. -2 - 3 गुणेला 5 भागेला 3, सॉरी इथं प्लस आहे, नंतर भागेला -2 - 3. काहीच नाही, स्टेप बाय स्टेप सोडवत चला. किती झालं, -3 - 2 आलं -5 गुणेला 5 आणि 3 8. याच्या भाग्याला किती आहे, -2 - 3 छेदात -5. ही तर भाग्याला चिन्ह आहे. नंतर -6 आणि -4. बरोबर आहे. परत स्टेप बाय स्टेप लिहत चला. -10 याच्या भाग्याला किती आहे, -7 आणि -5 -12. बरोबर आहे. मग आता हे ऋणचिन्ह कटलं, 10/12. आता पुढे बघा काय आलं, -5 - 5 कट झालं, म्हणजे पुढे आलंय 8/10 छेदात 12. 12ला उलट वरती घ्या, 12 8. बरोबर आहे. 96 छेदात 10, शून्य गेला, पॉईंट आला, उत्तर आलं 9.6. पर्याय क्रमांक 4. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा 19व्या डावा त्यानं 98 धावा केल्या, तर जी मूळ त्याची सरासरी ती 4 ने वाढली. मूळ सरासरी दिली का नाही, म्हणजेच मूळ सरासरी किती झाली, x. मग 18 डावामधली सरासरी किती झाली, तर 18x. ओके. पण ते काय म्हणले ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण मांडणी करत जाऊ. बघा सरासरी घेतली आपण x, 18 डावांची सरासरी 18 गुणिले x. मग आता आपण मांडणी करू की काय झालं, 19व्या डावानंतर काय झालं. 19 डावामध्ये त्याची सरासरी कितीने वाढली, मग आपल्याला गुणाकार करायचा आहे. x प्लस 4 ने वाढली. ही सरासरी x जी आपण पकडली ती 4 ने वाढली. बरोबर. आणि पहिली सरासरी किती त्याची, 18x. त्याच्यामध्ये वाढ किती ना झाली, त्याच्यामध्ये वाढ झाली 98. ही बघा इथं दिली आहे, ही झाली मांडणी. जर एकदा का तुम्हाला या पद्धतीनं मांडता आलं की 19 गुणेला x प्लस 4 कंसामध्ये बरोबर 18x प्लस 98, तर तुमचं उत्तर निघालेलं आहे. ही मांडणी येणं फक्त महत्त्वाची आहे. मग आता बघा 19ला काय झालं, 19x गुणेला 19 चोक 76 बरोबर 18x प्लस 98. आता आपल्याला माहिती आहे, चल एका बाजूला घ्या, अंक एका बाजूला घ्या. 18मधून 19 गेले, खाली राहिला फक्त x. आणि 6मधून 8मधून 6 गेले 2, 9मधून 7 गेले 2, 22 x. पहिली सरासरी मिळाली आपल्याला x. बरोबर. जी किती डावात होती, 18 डावामध्ये ती सरासरी होती. म्हणजे आता समजून घ्या, आपला जो x होता की जी 18 डावांची सरासरी होती ती आता आपल्याला मिळाली 22. पण ते काय म्हणले, 19व्या डावानंतर सरासरी किती, 4 ने वाढली होती ना. मग 22 प्लस 4 बरोबर 22 आणि 4 26 आपली सरासरी होणार आहे. पर्याय क्रमांक 4. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, 4 सेमी, 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या
3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? बेसिक थीम वापरायची आहे. काय म्हणले, एक मोठं वर्तुळ आहे, हां, त्याचं क्षेत्रफळ काय आहे बघा. कुठल्याही वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे पाय आर वर्ग, त्याचं क्षेत्रफळ काय आहे पाय आरचा वर्ग. पण ते क्षेत्रफळ कसं आहे, तर ज्या 3 सेमी 4 सेमी आणि 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकं आहे. ओके, मग त्यांचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय आरचा वर्ग. जे 3 सीमेला आपण R1 नाव देऊ, नंतर पाय आरचा वर्ग, पण त्याची त्रिज्या किती आहे 4, त्याला आपण 2 नाव देऊ, आणि पाय आरचा वर्ग त्रिज्या किती 12, त्याला आपण 3 म्हणू. मग आता बघा काय होणार आहे, हा पाय कटला, हा पाय कटला, हा पाय कटला, हा पाय कटला, सगळ्या ठिकाणचा पाय पाय आपला कट झाला. खाली काय राहिलं आरचा वर्ग बरोबर. R1 किती आहे 3, 3चा वर्ग किती आहे 9, R2 किती आहे 4, 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. ठिकाणची बेरीज केली 4 10 ने 9, हातचा आला 1, 5 आणि 1 6, एकाला 1, R वर्ग बरोबर 169. जर आपण 169चं वर्गमूळ काढलं तर किती येतं आहे 13. म्हणजे या मोठ्या वर्तुळाचं ज्याचं क्षेत्रफळ या तिघांच्या बेरजी इतकं आहे त्याची त्रिज्या किती आहे 13. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. पुढे आहे बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. आता बुद्धिबळाचं पट आपल्या सगळ्यांना माहिती आहे आडवे 8 आणि उभे 8 असतात. मग आता चौरस म्हणल्यावर सरळ सरळ जी आपण आकृत्यांची संख्या मोजण्याची ट्रिक वापरतो ती वापरायची आहे बघा. 2 2चा गुणाकार, 3 3चा गुणाकार, 4 4चा गुणाकार, 5 5चा गुणाकार, 6 6चा गुणाकार, 7 7चा गुणाकार, 8 8चा गुणाकार. मग आता 8 8 64, 7 7 49 बरोबर. 6 6 36, 5 5 25, 4 चौक 16, 3 त्रिक 9, बेदुनी 4, एकाला 1. सगळ्यांची बेरीज केली तर 204 ही बेरीज येणार आहे. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधायचं आहे. आता बघा इथं आपण 2 पद्धतीने काढू शकतो. अशा प्रश्नांमध्ये उत्तर काढण्यासाठी पहिले पर्यायावरती फोकस करा. पर्याय काय 30 39 24 32. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 15 आणि 21 बरोबर आहे. आता 24 30 32 आणि 39 या 4 मध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे. 51 पण बरोबर दिलेलं आहे. मग आता काय करायचं, सगळ्यात बेसिक मेथड ही आहे की तुम्ही म्हणजे गॅप शोधा बघा. 15 आणि 21 ओके. आता आपली गॅप शोधायचे ना, कितीचा गॅप आहे 6चा. 21 आणि 24 3चा. 24 आणि 30 6चा. 30 आणि 32 तर गॅप तर 2चा आला, ठीक आहे. 32 आणि 39 गॅप 7चा आला. म्हणजे इथंच आपल्याला जाणवलं की इथे जर आपण 32 ऐवजी जर समजा 33 अंक ग्राह्य धरला एका मिनिटासाठी तर गॅप किती येऊ राहिला बरोबर 3चा, नंतर बरोबर 6चा. म्हणजे 6 3 6 3 6 3 असा गॅप येत आहे. याचा अर्थ 32 हे आपलं उत्तर आहे, कारण इथे 33 जर असते तर ही सिरीज बरोबर आली असते. आता एक असाही तर्क निघतो की यामध्ये 32 ही एकच अशी संख्या आहे जिला 3 ने भाग जात नाही, बाकी सर्वांना 3 ने भाग जातो. त्यामुळेही 32 उत्तर येऊ शकते आणि उत्तर तर 32 दिलेलंच आहे. पुढे आपला प्रश्न आहे की खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत, योग्य पर्याय शोधा. अ सर्व शिक्षक कलाकार आहेत. ब काही कलाकार आनंदी राहतात. मग अनुमाने सर्व शिक्षक आनंदी राहतात, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. आपण आता बघूया. आता आपल्याला 2 आकृत्या काढता येणार आहेत बघा. सर्व शिक्षक कलाकार आहेत. सर्व शिक्षक म्हणजे आता हे झाले शिक्षक ओके, आणि सर्व शिक्षक कलाकार आहेत बरोबर ना. मग आता हे झाले कलाकार. काही कलाकार आनंदी राहतात. मग आता काही कलाकार, एक अशी आकृती तयार होईल म्हणजे इथं जे राहतात ते आनंदी आहे. एक अशी तयार होईल, अशी पण ओके. जसे 2 आकृत्या बनवू शकतात. आता मग आपल्याला तर्क लावायचे. काय म्हणलं ते आपण ही एक घेऊ पहिली, ही घेऊ दुसरी
हां, ही झाली एक आकृती तयार झाली. आणि एक इथे बनवू आपण, एक याच्यामध्ये छोटा आणि एक अशा पद्धतीची. आता आपण तर्क लावू. सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व नाही ना होणार, म्हणजे पहिलं तर क चुकला. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात असं बी नाही म्हणता येणार, म्हणजे हा सुद्धा तर्क येणार नाही, कारण आपल्या दोन्ही आकृत्यामध्ये ते बसत नाही. म्हणजेच काय होईल, क आणि ड दोन्ही असत्य होणार आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीनं टॅली करा, ते जमणार नाही. पुढचा प्रश्न आहे आपला. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? आता काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप जायचे. थोडंसं लिहिता येते म्हणून आपण DTP करून घेतले. आईचे वय घेतले x, तर अंकिताचे वय 2.5 पट आहे, x/2.5 आणि भावाचे 4 म्हणून x/4. मग मांडणी केली, x + x/2.5 x/4 बरोबर 66. का? कारण उदाहरणात दिलं आहे आपल्याला तिघांची बेरीज. मग आता आपण त्यांचा पाया समान केला तर 20 x/20 8 x/20 5 x/20. तो कसा केला इथं तुम्हाला करून दाखवला आहे सगळा, की x × 20 1 × 1 x × 8 आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 40. पण ते काय म्हटले की आपल्याला भावाचे 2 वर्षानंतरचे वय, आज आपल्याला आईचे वय मिळाले 40. मग भावाचे वय किती होणार? 40/10. शून्य काढला, सॉरी काय म्हटलं आपल्याला ते, की भावाचे वय x/4 आहे ना, म्हणजे 40/4 4 1 4 4 1 4, म्हणजे भावाचं आजचं वय झालं 10. पण 2 वर्षानंतरचे वय म्हणजे यात +2 बरोबर 12. ऑप्शन नंबर 3 असं आपलं उत्तर होणार आहे. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. आता हा जो प्रश्न आहे योगायोगानं एवढा इझी देण्यात आला होता की यामध्ये आपण कुठलीही मांडणी न करता उत्तर काढू शकत होतो. आपण मांडणी करूनही काढू आणि तसंही कसं काढतात होतं ते पाहता येईल. पण प्रत्येकच वेळेस असं जमेल असं नाही. त्यासाठी पर्याय काय दिले यानुसार पण डिपेंड राहणार. जसं बघा, ABCDEF आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. एका भिंतीवर बसलेत आणि सर्वजण पूर्वेकडे पाहतात. किती आहेत? 7 ना. बघा किती, 1 2 4 6 आणि 7, 1 2 3 4 5, हा 6 आणि हा 7. C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. कुठे आहे माहिती आहे का? नाही आहे. पण एवढं त्यांनी काय सांगितलं, C हा Dच्या तात्काळ उजवीकडे. उजवीकडे म्हणजे कुठे आहे? खाली. म्हणजे जर D इथे असेल तर याच्या इकडे या बाजूला आहे C. आपण एवढीच मांडणी करू शकतो. पुढे जाऊ. B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. पण B कोणत्या टोकाला आहे माहीत नाही. पुढे चला. G हा E आणि Fच्या मध्यात आहे. एक ओळ मिळाली. G हा कुठं आहे? E आणि F. ओके, किंवा F आणि E अशा 2 शक्यता आहे. त्यांच्यामध्ये G आहे एवढं मात्र कन्फर्म. D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. जमलं. दक्षिणेकडून पहिलं टोक, दुसरं टोक, तिसरं. इथं आहे D. आणि आपली एक क्ल्यू मिळाला होता, Dच्या बाजूलाच कोण आहे? C. म्हणजे काय झालं, C आणि D निश्चित झाला. Gच्या उजवीकडे कोण बसले आहे? आता Gच्या उजवीकडे कोण आहे हे बघा. Gचं स्थान निश्चित आहे. Gचं स्थान आपण जे बघितलं होतं, Gच्या उजवीकडे जर इथं म्हटलं, Gच्या उजवीकडे F आणि जर या कंडिशनला म्हणलं तर E. एक तर E असेल किंवा F असेल, कारण दोघांच्या मध्ये आहे ना. पर्याय पहा बरं, A C D आणि F. पर्यायात E दिलेलाच नाहीये, म्हणजे उत्तर मिळालं F. या पद्धतीने उत्तर काढता येत होतं. ओके, चला आता पुढे. समजा जर पर्यायात E पण असता तर मग ही पद्धत वापरता आली असती का? नाही. म्हणजे आपलं काय करावं लागेल, एक एक स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल. आता आपलं काय काय मिळालं आपण ते लिहून घेऊ. आपल्याला काय काय मिळालं होतं? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. तर 3ऱ्या टोकाला आहे D आणि Dच्या बाजूला आहे C. एवढा आपल्याला मिळालेला आहे. आता हा 4था, हा 5वा, हा 6वा आणि
हा 7वा. ओके, तर ते काय म्हटले याच्यामध्ये आता की सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे, त्याचं काम झालं. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई बसलाय. जर समजा आपण या टोकाला बी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या बाजूला सी येईल, कारण खाली तर संपलं ना. आणि ते काय म्हणले, बी हा टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे, म्हणजे बी इथं कन्फर्म नाही. याचा अर्थ बी कुठं आहे, इथे. आणि बीच्या बाजूला कोण आहे, ई. चला 2 आणखीन जागा मिळाल्या. आता ते म्हणले जी हा ई आणि एफच्या मध्ये, मग ईच्या नंतर कोण आला, जी, आणि पुढे कोण आला, एफ. कारण या दोघांच्या मध्ये कोण आहे, जी. मग आता एकच व्यक्ती राहिला ना, तो ये, आणि जागा राहिली एकच, इथे आला ये. मग आता बघा, जीच्या उजवीकडे कोण आहे, जीच्या उजवीकडे आहे एफ. पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनेही सांगितलं होतं, परंतु जर तिथे ई पर्याय असता तर आपल्याला जमणार नव्हतं. आता ई पर्याय नाही म्हणून बघा, इथं पर्यायात ई दिलेलाच नाही आहे कुठं, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणून तुम्ही डायरेक्टही उत्तर काढू शकले असते की जी हा ई आणि एफच्या मध्ये. याचा अर्थ काय, एका बाजूला ई आणि एका बाजूला एफ. मग आता ई पर्यायातच नाही, याचा अर्थ उत्तर झालं एफ. परंतु परीक्षेच्या त्या प्रेशरमध्ये हे इतकं सगळं लक्षात येईलच असं नाही, म्हणून पूर्णतः मांडणी करणे कधीही योग्य ठरणार आहे. पुढे जाऊयात. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल. 2016 म्हणजे लीप वर्ष आहे. आता योग दिन म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे योग दिन म्हणजे काय, 21 जून. आणि राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे काय, 28 फेब्रुवारी. म्हणजे आता आपल्याला उलट विचारलंय की आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी होता, या दिवशी मंगळवार आहे, तर 28 फेब्रुवारीला काय असेल. म्हणजे आपल्याला रिव्हर्स यावं लागणार आहे आणि हेही लक्षात ठेवावं लागणार आहे की लीप वर्ष होतं. मग आता 28 फेब्रुवारी झालाय, म्हणजे आपल्याला 29 फेब्रुवारी लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस इथं अधिकचा पकडावा लागेल. फेब्रुवारी नंतर मार्चमध्ये अधिकचे दिवस किती असतात, 28 सोडून किती दिवस आहे, 29, 30, 31, 3 दिवस. मार्च झाला. एप्रिलमध्ये काय 29 आणि 30 2 दिवस. 28 का सोडले, कारण 7 चोक 28 होतं म्हणून 7ने भाग जातो. नंतर एप्रिल झालं, मार्च, एप्रिल हा मे, ओके, आणि जूनचे 21ला 21 दिवस. मग आता यांची बेरीज करा, 21 आणि 3 24 आणि 25 26, 26 आणि 29 आणि 30. मग आता 30ला भाग द्या 7ने, 7 चोक 28, बाकी उरले 2 दिवस रिवर्स जायचंय. मग मंगळवारपासून रिवर्स सोमवार, आणि सोमवारपासून रिवर्स रविवार. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीपैकी कोणती संख्या मालिकेत राहणार नाही. बघा काय काय आहे, 4, 5, 8, 13, 14, 17, 22. थोडंसं लहान लिहावं लागेल तेव्हा ते, कारण की पुढे मालिका सुरू ठेवायची ना. 4, 5, 8, 13, 14, 17 आणि 22 यांच्यामध्ये काय सिक्वेन्स आहे, 4 आणि 1 5, बरोबर आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 13 म्हणजे 8 आणि 5 13, 1 3 5चा सिक्वेन्स आहे. कारण 13 आणि 1 14, 14 आणि 3 17, 17 आणि 5 22, बरोबर. सेम कंटिन्यू चालू ठेवा पुढं. 22 आणि 1 23, 23 आणि 3 26, 26 आणि 5 31, 31 आणि 1 32, 32 आणि 3 35, 35 आणि 5 40, बरोबर. म्हणजे याच्यात 33 कुठंच येणार नाही. 31 येणार, 32 येणार आणि 35 येणार आहे. म्हणजे जर 22 मध्ये आपण 1 मिळवला तर येणार 23, 23 मध्ये 3 मिळवले तर येणार 26, 26 मध्ये 5 मिळवले तर येणार 31, 31 मध्ये 1 मिळवला तर येणार 32, 32 मध्ये 3 मिळवले तर येणार 35, 35 मध्ये 5 मिळवले तर येणार 40. 31 आला, 32 आला, 35 आला, 33 आला नाही, जे आपलं उत्तर आहे. पुढे दिले, जर
अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार चांगली लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? लिहावं लागेल आपल्याला. U N I D E N T I F I E आणि डी. मग आता याला ABCD प्रमाणे लावायचं. मग सगळ्यात पहिले काय एन डी बघा, डी 2 डी आहे. नंतर ई नंतर एफ, नंतर आय नंतर 3 आय आहेत. नंतर एन नंतर टी नंतर यू. बघा हा काटला सारखा नाही. हे बघा आय. बाकी कोणतेच सारखे नाही, म्हणजे फक्त एक ची जागा बदलणार नाही. चला पुढे बघूयात. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर ती 50 मीटर चालते आणि तिच्या उजव्या बाजूला 135 अंश वळते. आता आणि 15 मिनिट चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? बेसिक समजून घ्या. पहिले कुठे गेली? सान्वी पूर्वेकडे गेली, इकडे पूर्व दिशा. ती तिच्या डाव्या बाजूला म्हणजे वरती 90 अंशात वळली. नंतर 50 मीटर चालते आणि उजव्या बाजूला 135. आता 135 समजून घ्या कसं आहे, बरोबर. 135 म्हणजे आता हे 90 आणि हे 90 यातला हा 45, म्हणजे हे 90 आणि 135 म्हणजे इकडे आली अशी. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? म्हणजे या बाजूला आता कोणती दिशा असेल? साहजिकच ईशान्य. ऑप्शन नंबर 1. फक्त मांडणी करत पुढे जायचं होतं. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिले आहेत. कोणते पर्याय वेन आकृतीत अचूकपणे दर्शवते? काय आहे तर बघा 3 आकृत्या एकात एक आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र नाही, म्हणजे पहिलं तर कटलं. भारत, आशिया, युरोप हे पण नाही येणार. उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 फुले, सुवासिक, पांढरा. कसं बघा, हा झाला फुलांचा डायग्राम. तर काही फुले हे कशी आहेत? पांढऱ्या रंगाची आहेत. ओके. काय झालं? फुलं कशी आहेत? काही फुलं पांढऱ्या रंगाची आहेत. आता इकडचे राहिलेली फुलं वेगळ्या रंगाची पण असतात. काही फुलं हे सुवासिक आहेत. काही फुलं कशी आहेत? सुवासिक आहे. काही फुलं सुवासिक नसणार बी. अशा पद्धतीनं परफेक्ट उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कप, बशी आणि चहा हे पण परफेक्ट बसणार नाही. बघा अशा प्रकारे आपण ग्रुप बी आणि सीचं 2023चा जो संयुक्त पेपर झाला होता त्यामधील मॅथचे एक्झाम्पल बघितले. तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जिथे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएससी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.